मान्सूनपूर्व पावसानं मुंबईला झोडपलं आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईची दाणादाण उडाली। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय मंगळवारी अवकाळी पाऊस मुंबई आणि उपनगरामध्ये झालेला पाहायला मिळाला, मात्र यामुळे जनजीवन कुठेतरी विस्कळीत झालं होतं। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत होतं। वाहतूक ही मंदावलेली पाहायला मिळाली होती। आता सध्याची काय परिस्थिती आहे? आणखीन पुढील 5 दिवस पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे। नीलम, नक्कीच मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईमध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं, मात्र काही तासात पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झालेली आहे आणि जनजीवन हे पूर्वपदावरती आल्याचं पाहायला मिळत होतं। मध्य रेल्वे ही काही मिनिटं उशिराने सुद्धा धावत होती, मात्र सकाळपासून ती वेळेत सुरळीत धावत असल्याचं पाहायला मिळते। तसंच मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे। पश्चिम किनारपट्टीवरती कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असल्यामुळे ते जसं पुढे सरकतात तशाप्रमाणे खरं तर अधिक पावसाचा इशारा हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। एकूणच पुढील रविवारपर्यंत हा हवामान विभागाचा इशारा आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे। तर शेतकऱ्यांना सुद्धा पिकांची काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते कृषी विभागाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे सरकारकडून सुद्धा सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं एक आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि मुंबईमध्ये विशेषतः ज्या भागामध्ये पाणी तुंबलेलं होतं, काही सखल भागात पाणी तुंबलं, त्या ठिकाणी सुद्धा मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तात्काळ धाव घेऊन त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती सुद्धा सुधारलेली आहे। त्यामुळे पुढील जे काही मेघगर्जनेसह पाऊस पडेल यासाठी मुंबईचे आपत्ती दल असेल, मुंबई महानगरपालिका असेल, हे सज्ज आहे। मात्र एकूणच पुढील 72 तास खरं तर सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आव्हान आणि सतर्क राहण्याचं आव्हान आहे ते हवामान विभाग, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तसेच एकूण मुंबईमध्ये आज 35 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळेच एकूणच पावसाची दाट शक्यता आज सुद्धा वर्तवण्यात येते। नीलम जी, नक्कीच। स्वप्नील, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झालेला आहे। शेतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। सध्याची काय परिस्थिती आहे? खरं तर काल रात्री 7:30 ते 8 वाजल्यापासून तो पाऊस वेगवेगळ्या भागामध्ये सुरू झाला। या पावसामुळे अक्षरशः पुणेकराला धडकलेला आहे। अनेक ठिकाणी जे ते रस्त्यावरतीच पाणी साचलं होतं। आता सुद्धा तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की भर रस्त्यावरती या तळ्याचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आणि हे पाणी जे आहे कालच्या पावसाचं झालेलं आहे आणि पुण्यातील पाण्याचा या सगळ्या पाण्याचा जो फटका आहे तो कोंढवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। आणि यामध्ये नीलम, खरं तर दुर्दैवाने एका 10 वर्षीय मुलाचा जो आहे तो विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातील वारजे माळवाडी या ठिकाणी 10 वर्षाचा मयांक आडागळे नावाच्या एका लहान बालकाचा जो आहे तो विद्युत पोलला हात लावल्यामुळे त्या ठिकाणी त्याला करंट बसून जो आहे तो मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर पुण्यातील धानोरी, विश्रांतवाडी, हिरवडा, कोरेगाव पार्क, हडपसर तसेच शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये काल पुण्यात मोठ्या स्वरूपात जो आहे तो पाऊस झाला। पुण्यातील फुरसुंगी परिसरामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला या पावसाचा फटका पाहायला मिळाला। काही ठिकाणची जी पत्रे आहेत ते पत्रे सुद्धा या सगळ्या पावसामुळे उडून गेलेले आहेत। शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खरं तर उन्हाळी पिकं जी आहेत ती उन्हाळी पिकं हातात तोंडाशी शेतकऱ्यांच्या आली होती, परंतु या पिकाला सर्वाधिक या पावसाचा, अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। खरं तर आपण पाहिलं की पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये एक भिंत जी आहे ती कोसळलेली आहे। या सगळ्या दुर्घटनेमध्ये कोणत्याही नागरिकांना दुखापत सुदैवाने या ठिकाणी झालेली नाही। त्याचबरोबर आपण पाहिलं की बाणेर भागामध्ये सुद्धा शहराच्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या ठिकाणी सुद्धा जो आहे तो पाणी जे आहे ते रस्त्यावरती साचलं होतं। शहरामध्ये आपण पाहिलं तर 2 तास जे आहेत ते पुण्याला पावसानं झोडपलं आणि या सगळ्या 2 तासाच्या पावसामुळे शहरातील वाहतूक कोंडी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती जो नव्यानं बांधलेला उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलावरती जी, नक्कीच। धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि धन्यवाद स्वप्नील, आपण सुद्धा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।